नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड जॉब्स अपडेट्स मध्ये आपले स्वागत आहे। सध्या सरकारी कर्मचारी वर्तुळात फक्त एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे 8वा वेतन आयोग। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाची मुदत संपत आली आहे आणि आता 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे। पण एक अशी बातमी समोर येत आहे की जर तुम्ही 30 एप्रिल 2026 पूर्वी ठराविक प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला होणाऱ्या पगारवाढीवर गदा येऊ शकतो। हा विषय नेमका काय आहे, कोणत्या बैठका पार पडल्या, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, गेल्या आठवड्यात दिल्ली आणि पुणे येथे वेतन आयोगाच्या समितीने विविध कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। सध्या महागाई भत्ता 58% पोहोचलेला आहे। नियमानुसार जेव्हा डीए 50% पार करतो तेव्हा नवीन वेतन आयोगाची गरज भासते। कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे की किमान पगार हा 18,000 रुपयावरून थेट 26 ते 30,000 रुपये करण्यात यावा। समितीने सर्व संघटनांना 30 एप्रिल पर्यंत त्यांचे लेखी म्हणणे मांडायला सांगितले आहे। जर तुमच्या संघटनेने ही मुदत चुकवली तर तुमच्या विभागाचा विचार पगारवाढीत उशिरा होऊ शकतो। आता प्रश्न असा आहे की पगार नक्की किती वाढणार? तज्ञांच्या मते फिटमॅन फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत नेण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ पगारामध्ये किमान 25 ते 30% वाढ अपेक्षित आहे। तुम्हाला काय वाटते? किमान पगार किती असायला हवा आणि सरकारने ही घोषणा कधी करावी? तुमची मते नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।